नमस्कार. आज आपण खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणारी गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी मटरीची रेसिपी पाहणार आहे आणि ही मटरी मी पेरी पेरी फ्लेवरची बनवलेली आहे. अशी मटरी तुम्ही चहासोबत खाऊ शकता, प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा मुलांना छोट्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी टिफिनमध्येही देऊ शकता. अगदी छान खुसखुशीत होते. हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यावर अगदी महिनाभर टिकते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मटरी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. 5 ते 6 मिऱ्यांची इथं पूड करून घेतलेली आहे, साधारण पाव चमचा आहे. तर ती पूडही पिठामध्ये घालून घ्यायची. 1 चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावर घ्यायची आणि हातावर थोडीशी हलकी चोळून घ्यायची आणि ती मेथीही या पिठामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, ओवाही हातावर घ्यायचा आणि थोडासा चोळून पिठामध्ये घालायचा आहे. त्यानंतर 3 चमचे साजूक तूप या पिठामध्ये मी घालणार आहे. हे रूम टेम्परेचरचंच तूप आहे, मीही वितळून घेतलेलं नाही किंवा याचं कडकडीत मोहनही केलेलं नाही. आता तूप घातल्यानंतर पिठाला व्यवस्थित तूप लागेल असं आपल्याला सगळ्या पिठामध्ये तूप चोळून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने तूप चोळून झाल्यानंतर पिठाचा असा मुटका बनतोय का हे पाहायचं. मुटका बनत आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळायचं आहे. एकाच वेळी जास्त पाणी न घालता थोडं थोडं करूनच पाणी आपल्याला घालून हे पीठ अगदी छान घट्ट मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ आपलं इथं मळून होत आलेलं आहे. मळून होत आल्यानंतर थोडंसं असं ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ मळून झालेलं आहे. यावर झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिट ठेवणार आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त पीठ भिजलेलं आहे. पुन्हा एकदा मी थोडंसं हलकं पीठ मळून घेतलं. मस्त मऊसर पिठाचा गोळा इथं तयार झालेला आहे. यातला 1 चपातीच्या पिठाच्या उंडा एवढा उंडा मी हातावर गोल करून घेतला. पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि या पोळपाटावर हा पिठाचा उंडा मी लाटून घेणार आहे. बघा, याची मी थोडीशी जाडसर अशी पोळी इथं लाटून घेतलेली आहे. खूप पातळही लाटायची नाही. थोडी जाडसर पोळी लाटल्यानंतर याला मी अशी फोल्ड करून घेतलेले आहे. दोन्ही साईडने फोल्ड केल्यानंतर उभ्या साईडनेही फोल्ड करून घेतले आणि आता पुन्हा याची मी चौकोनी अशी पोळी लाटून घेणार आहे. असे फोल्ड केल्याने आतून मस्त खुसखुशीत अशी मटरी होते. ज्यावेळेस फोल्ड करतो आपण त्यावेळेस इथं तुम्ही तूप लावलं तरीही चालेल, पण मी तूप न लावताच ही पोळी लाटून घेतलेली आहे. यानंतर मी चाकूने किंवा पिझ्झा कटरने तुम्ही कोणत्याही साहित्याने इथं या पोळीच्या कडा कट करून घेऊ शकता. कडा कट करून झाल्यानंतर या पोळीला मी उभे काप करून घेतले. उभे काप करून झाल्यानंतर मधून मी आडवा काप केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपले कुरकुरीच्या आकाराचे इथं मी छान उभट असे काप करून घेतले आणि हे केलेले काप मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. एका पोळीचे काप करून झाल्यानंतर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या पिठाचे काप इथं ताटामध्ये करून घेतले. गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल थोडंसं कोमट झालं की यामध्ये तयार केलेले मटरीचे काप घालून घेतले आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून मंद आचेवर छान मस्त हे अशा सोनेरी रंगापर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा, तुम्ही पाहू शकता मस्त ह्याचा असा सोनेरी कलर आलेला आहे आणि आता यातलं तेल निथळून आपण प्लेटमध्ये ह्या सगळ्या मटरी काढून घेऊया. अशाच पद्धतीने इथं मी सगळी मटरी तळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत आतून झालेले आहे. अगदी छान पोकळ झालेले आहे. अगदी सहज मस्त तुकडे होतात. तर तळलेली सगळी मटरी मी इथं एका बाउलमध्ये घेतली. त्यानंतर इथं पेरी पेरी फ्लेवरचं एक मसाल्याचे पॅकेट घेतलं. हे 5 रुपयाचं मसाल्याचं पॅकेट आहे. तर हे पॅकेट मी कट करून घेतलं आणि वरून ह्या मटरीवरती टाकून घ्यायचं आहे. मुलांना असं वेगळं काहीतरी मस्त फ्लेवरचं खायला खूप आवडतं. आता हा मसाला मी व्यवस्थित असा याला लागण्यासाठी असा मिक्स करून घेतला. तर आपली पेरी पेरी फ्लेवरची मस्त कुरकुरीत अशी मटरी तयार झालेली आहे. खूप छान लागते, मुलांना खूप आवडते. अशी मटरी तुम्ही एकदा नक्की करून पहा. खूप टेस्टी होते. बनवलं की मुलं लगेच संपवतात आणि अशी मटरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.